अशोक खरातचं प्रकरण समोर आलं आणि त्यामुळे महाराष्ट्रात किती भयंकर गोष्टी दिवसाढवळ्या सुरू आहेत याची प्रचिती आपल्याला आली। खरात पाठोपाठ राज्यातल्या अनेक भोंदूबाबांची आणि फसवणुकीची प्रकरणं समोर येऊ लागली। त्यातच एका लखोबा लोखंडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। 10वी पास असणाऱ्या लखोबानं फसवणूक करून तब्बल डझनभर बायकांना फसवलं। पाहूयात त्याचा पर्दाफाश करणारा हा रिपोर्ट। नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातचे रोज नवनवे कारनामे समोर येत असताना हा आणखी एक चेहरा समोर आलाय। हा चेहरा आहे आणखी एका लखोबा लोखंडेचा। याचं नाव आहे आदर्श म्हात्रे। नवी मुंबईत राहणारा आदर्श म्हात्रे 10वी पास आहे, पण त्याचे कारनामे ऐकून पोलीसही अवाक झाले, कारण त्यानं स्वतःचे 12 फेक प्रोफाईल बनवून डझनभर महिलांची फसवणूक आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं। यामध्ये आरोपी जो होता हा वेगवेगळ्या मॅट्रिमोनियल साईटवरती स्वतःची प्रोफाईल बनवायचा। त्यामध्ये तो त्याचे फोटो टाकून त्याची वेगवेगळी नावं त्यामध्ये टाकायचा। आम्हाला आत्तापर्यंत जवळपास 12 वेगवेगळ्या नावांनी त्यांनी प्रोफाईल बनवल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये ज्या पगारदार महिला आहेत आणि उच्च शिक्षित महिला आहेत, ज्या IT क्षेत्रात किंवा इतर सरकारी किंवा चांगल्या पगाराच्या नोकरीवरती कामाला आहेत, अशा महिलांना तो टार्गेट करायचा। या प्रकरणी नवी मुंबईसह मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले। स्वतः फक्त 10वी पास असताना महिलांना मात्र आपण उच्च शिक्षित आहोत, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी आहोत असं भासून तो महिलांना जाळ्यात अडकवायचा। आतापर्यंत त्यानं 12 खोटी नावं वापरून महिलांची वारंवार फसवणूक केली, मात्र अखेर त्याचा भांडाफोड झाला। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडून आदर्श म्हात्रे ह्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये आरोपीकडे चौकशी केली असता त्याने अशाच प्रकारचे इतरही गुन्हे केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्याचे CDR ॲनालिसिस करून त्यातून आम्ही वेगवेगळ्या व्हिक्टिमशी संवाद साधला आणि त्यांना संपर्क केला असता या संदर्भाने अजून 12 गुन्हे दाखल झालेले आहेत। अशा प्रकारे मॅट्रिमोनियल साइट्स असो किंवा सोशल मीडिया, सगळीकडे भूलथापा देऊन तो महिलांना जाळ्यात ओढत राहिला आणि सोशल मीडियावरच्या त्याच्या अवताराला भुलून महिलांची फसवणूकच होत राहिली। आधी महिलांना हेरायचं, त्यांच्याशी जवळीक साधायची, लैंगिक संबंध प्रस्थापित करायचे, पैशांची गरज आहे असं भासून पैसे उकळायचे, हीच त्याची मोडस ऑपरेंडी होती। नाशिक मधला भोंदू बाबा अशोक खरात असो की वसईत अत्याचाराचे आरोप झालेला बाबा ऋषिकेश वैद्य असो की आदर्श म्हात्रे सारखा लखोबा असो, सोशल मीडिया असो की वैयक्तिक आयुष्यातील ओळख, हल्ली कोण कुणाला कसं फसवेल आणि कसं आयुष्य बर्बाद करेल याचा काहीच नेम नाही। त्यामुळे कुठल्याही बाह्यरूपाला आणि भूलथापांना बळी न पडणं यातच प्रत्येकाचं शहाणपण आहे। विनायक पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।